किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर खासदार बळवंत वानखेडे यांनी टीका केली आहे। किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे आहेत असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। किरीट सोमय्या यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे दंगे भडकवायचे आहेत। अस्थिर वातावरण करायचं त्यांचं षडयंत्र आहे। अंजनगावसारख्या म्हणजे शहर कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की 1400 रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले, यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा। एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं, गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं, परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सोमय्या यांना करायचं आहे। किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत। यावरून आता बळवंत वानखेडे यांनी आरोप केलेला आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय किरीट सोमय्या आता बांगलादेशी आणि रोहिंग्या प्रकरणी आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। आज ते अमरावतीमध्ये येणार आहेत, मात्र यापूर्वी त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात बळवंत वानखेडे यांनी आरोप केलेला आहे, टीका केलेली आहे। नीलम, आपण जर बघितलं गेलं तर अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाने जे आहे तब्बल 1100 रोहिंग्या बांगलादेशांना जे आहे जे बनावट जात प्रमाणपत्र दिला जातो, तो गंभीर आरोप काही दिवसापूर्वी केलेला होता। त्यांनी तसं मुंबईवरून ट्विट केलेलं होतं। त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर भाजप नेते किरीट सोमय्या आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे। सकाळी जर पाहायला गेलं तर सकाळी 10 वाजता अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाला किरीट सोमय्या भेट देणार आहे। त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे बनावट जन्मदाखले दिला या ठिकाणी तहसीलदाराकडून संपूर्ण माहिती घेणार आहे। नंतर जर बघितलं गेलं तर नंतर 3 वाजता जे आहे ते किरीट सोमय्या अमरावती तहसीलदारांना भेटणार आहे। नंतर 4 वाजता अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासोबत चर्चा करणार आहे। नेमकं कशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण आहे याची संपूर्ण अशी माहिती सुद्धा घेणार। नंतर सायंकाळी 5 वाजता अमरावतीच्या विश्रामगृहामध्ये किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहे। संपूर्ण या ठिकाणी प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर किरीट सोमय्या या ठिकाणी नेमकं कोणते आरोप करते, नेमका कोणता नवीन खुलासा करते याकडे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर जर बघितलं गेलं तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी टीका केलेली आहे। किरीट सोमय्या यांनी अमरावतीत येऊन जातीय दंगे भडकू नये, हिंदू मुस्लिम दंगे भडकू नये। किरीट सोमय्या यांना अमरावती जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं आहे, त्यामुळे किरीट सोमय्या यांनी शांततेचं आवाहन करावे, उलट त्यांनी वातावरण भडकू नये असा जो इशारा आहे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेला आहे। मात्र एकूणच जर बघितलं गेलं तर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्याचं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का जर बघितलं गेलं तर तब्बल 1100 रोहिंग्या बांगलादेशांना जन्मदाखले बनावट दिल्याचा गंभीर आरोप केलेला। मात्र या प्रकरणी जर बघितलं गेलं तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हे संपूर्ण प्रकरण नेमकं कशा प्रकारे आहे यांचे संपूर्ण या 1100 बनावट प्रमाणपत्र जे दिल्याचा आरोप केला होता त्याच अनुषंगाने चौकशी समिती सुद्धा नेमली होती। मात्र या चौकशी समितीचा अहवाल नेमकं केव्हा येणार हे आपल्याला माहिती नाही। मात्र किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळे जे आहे अमरावती जिल्ह्यासह राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। सूरज, आता आपण पाहतोय आरोप प्रत्यारोप होतोय आणि यावरून आता अमरावतीमध्ये सध्या काय वातावरण आहे? कारण अमरावती जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे। पोलिसांचा या ठिकाणी आपण पाहतोय की बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर काय अधिकची माहिती? नक्कीच दर्यापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो ठाकरे गटाचा आहे। त्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर गजानन लेवटे हे आमदार आहेत। त्या ठिकाणी काही म्हणजे ठाकरे गट आणि भाजप आमने सामने येऊ शकतात का या अनुषंगाने सुद्धा पोलिसांचा या ठिकाणी अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाच्या बाहेर आणि अंजनगाव सुरजी शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। या ठिकाणी जर बघितलं काही वेळातच त्या किरीट सोमय्या अंजनगाव सुरजीमध्ये दाखल घेणार आहे। सकाळी 9 वाजता जर बघितलं गेलं तर ते आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाणार आहे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। त्यानंतर 10 वाजता अंजनगाव सुरजी तहसीलदार आहे पुष्पा सोळंके यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या तहसीलदारांची या ठिकाणी संवाद साधून त्यांच्याकडून संपूर्ण या प्रकरणाची माहिती घेणार आहे। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।